भूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन जाणून घेणार आहोत. अनेक नवीन भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, मला स्वामींची सेवा सुरू करायची आहे, पण ती कशी करू? काही जणांना वाटते की मोठी पूजा केली तरच स्वामी प्रसन्न होतात. काहींना वाटते की भरपूर मंत्र, मोठे विधी किंवा महागडे साहित्य लागते, पण सत्य यापेक्षा खूप वेगळे आहे. श्री स्वामी समर्थांनी कधीही भक्तांकडून दिखाऊपणाची अपेक्षा केली नाही. त्यांना हवे असते ते फक्त श्रद्धा आणि विश्वास आणि प्रेम. चला तर मग आपण बघूया स्वामींची सेवा कशी करायची. दिवसाची सुरुवात करताना सकाळी शक्य तितक्या लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावीत. घरातील देवघरात किंवा स्वामींच्या फोटोसमोर शांत बसावे. एक दिवा लावावा. अगरबत्ती अर्पण करून, फूल असेल तर उत्तम, नसेल तरी हरकत नाही. साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपल्याकडे जे आहे त्याच साहित्यात हात जोडून मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो. माझे रक्षण करा, मला योग्य मार्ग दाखवा आणि एवढं बोलून नामस्मरण करा. स्वामींच्या सेवेतील सर्वात मोठी साधना म्हणजे नामस्मरण. जेवढं होईल तेवढं तुमच्या इच्छेने, जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढंच तुम्ही करा. असं नाही की एवढंच केलं पाहिजे, तेवढंच केलं पाहिजे. रोज सकाळी 108 वेळा किंवा आपल्या वेळेनुसार 11, 21 किंवा 51 वेळा फक्त एकच मंत्र जपा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नामातच स्वामींचे संपूर्ण सामर्थ्य आहे. तारक मंत्र, त्यानंतर तारक मंत्र. वेळ असेल तर रोज एकदा श्रद्धेने तारक मंत्र म्हणा. घाईघाईने नको, प्रत्येक शब्द मनापासून उच्चारा. त्यानंतर स्वामी चरित्र वाचन. दररोज स्वामी चरित्र सारामृतातील 1 ते 3 अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा. 1 ते 3 अध्याय असेच 21 अध्याय स्वामीचरित्र सारामृत आहेत. तर आठवड्यातून स्वामींचं एक पारायण होते. त्या पारायण म्हणजे सुरुवातीला 1 ते 3 अध्याय, नंतर 4 ते 6, नंतर 7, 8, 9 असं 3 अध्यायाचा एका दिवशी 3 अध्याय असं करून 7 दिवसात एक पारायण होते. जर वेळ कमी असेल तर 2-3 पाने जरी वाचली तरी चालतील. महत्त्व सातत्याला आहे. प्रार्थना. सेवेचा शेवट नेहमी प्रार्थनेनेच करा. हे श्री स्वामी समर्थ, माझ्या हातून जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी झालेल्या चुका क्षमा करा. मला सद्बुद्धी, चांगले विचार आणि योग्य कर्म करण्याची शक्ती द्या. खरी सेवा कोणती? स्वामींची सेवा फक्त देवघरात होत नाही. आई-वडिलांचा आदर करणे, गरजूंना मदत करणे, खोटे न बोलणे, कोणालाही दुःख न देणे, राग, मत्सर आणि अहंकार कमी करणे, ही सुद्धा स्वामींचीच सेवा आहे ना. आपल्याला अडचणी आल्या तर सेवा सुरू केल्यानंतर लगेच चमत्कार घडतीलच असे नाही. कधी संकटे येतात, कधी स्वामी परीक्षा बघतात. पण अशा वेळी आपली सेवा सोडू नका. फक्त एकच वाक्य मनात ठेवा, स्वामींचं एकच वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या विश्वासाने पुढे चालत राहा. तर आपण काय करावे आणि काय करू नये. सेवा करताना दुसऱ्याची तुलना करू नका. दिखाऊपणा बिलकुल करू नका. स्वामींकडे फक्त मागतच बसू नका, त्यांचे आभारही माना. तर स्वामींचे गुरुवारचे महत्त्व. शक्य असल्यास गुरुवारी पिवळी फुले अर्पण करा. थोडासा नैवेद्य दाखवा. गरीब व्यक्तीला अन्नदान करा किंवा एखाद्या गरजूवंतांना मदत करा. ही सेवा स्वामींना अत्यंत प्रिय आहे. स्वामींचा शेवटचा संदेश. लक्षात ठेवा, स्वामींना सोन्या चांदीची पूजा नको, त्यांना तुमचे निर्मळ मन हवे आहे. स्वामींना महागडी सजावट नको, त्यांना तुमचा अढळ विश्वास हवा आहे. जर तुम्ही प्रेमाने आणि सातत्याने त्यांचे नाम घेत राहिलात तर स्वामी योग्य वेळी तुमच्या जीवनात मार्ग दाखवतील. चला, शेवटी सर्वजण मिळून मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर तो इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोचवा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.